धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ अशी ग्वाही देणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना 2 दिवसातच आपलं विधान मागे घ्यावं लागलंय। मुंडेंकडे आधीच पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे, ती त्यांनी पार पाडावी अशी भूमिका तटकरेंनी मांडली आहे। रविवारी 21 सप्टेंबरला रायगडमध्ये आयोजित कार्यक्रमात आपल्याला आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी विनंती भर सभेत धनंजय मुंडेंनी केली होती। त्यावर रविवारीच पत्रकारांनी सुनील तटकरेंना विचारलं असता योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं उत्तर तटकरेंनी दिलं होतं। मात्र त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे आज पत्रकारांनी मुंबईत तटकरेंना मुंडेंबाबत विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिले। अवघ्या 48 तासात तटकरेंच्या या घुमजावमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं। पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदारी कसं हीच विनंती करतो। त्यांनी सांगितलं की मला काम द्या, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो। योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय कारण त्यांनी राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे, त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणे बसून घेतील। एक तर ते पक्षाचे राष्ट्रीय स्पोक्सपर्सन आहेत। पुन्हा एकदा मी आज प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्पोक्सपर्सन म्हणून प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती होती। त्या जबाबदारीचं काम त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू करावं असं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी सांगतो। मधल्या कालावधीमध्ये पक्षाचं शिबिर झालं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती एक जबाबदारी दिलेली होती, त्याचा अहवालसुद्धा त्यांच्याकडनं येईल। ते अहवाल किंवा 10 आम्ही जे काही गट नेमलेले होते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेला चर्चा करू त्याला एक कोर ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांचं मत पक्षाच्या उभारणीसाठी ते करत असलेली सूचना याचाही साकल्याने विचार केला जाईल।